2012 नंतर व्हीव्हीपॅट आहे. आणि ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मधला महत्त्वाचा फरक काय आहे? व्हीव्हीपॅट म्हणजे बॅलेट पेपरवरचं मतदान आहे. आपण प्रत्येक जण मतदानाला जातो, आपण बटन दाबतो, ती बटन दाबल्यानंतर कोणाला मत मिळालेलं आहे त्याचा चिन्ह आपल्याला दिसतं, ते चिन्ह खाली जातं, ते बॅलेट बॉक्समध्ये जातं. पहिल्यांदा तर आपल्याला ते घेऊन बॅलेट बॉक्समध्ये टाकावं लागायचं, ते ऑटोमॅटिक झालं, ते बॅलेट बॉक्समध्ये जातं. आणि ईव्हीएमच्या गिनतीनंतर रॅन्डमली व्हीव्हीपॅटची पण गिनती केली जाते आणि हे दोन जुळलं तरच निकाल जाहीर केला जातो. त्यामुळे आता केवळ ईव्हीएम नाही आहे, बॅलेट पेपरवरचं हे व्हीव्हीपॅट आहे. व्हीव्हीपॅटवर आपण त्या ठिकाणी निवडणूक करतोय. त्यामुळे जे ईव्हीएम चाललेला आहे ना, ईव्हीएमचा अर्थ एवढाच आहे, एव्हरी वोट फॉर महाराष्ट्र, जे महाराष्ट्राने आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. आणि या फेक नरेटिव्ह फॅक्टरीमध्ये खरं म्हणजे आपण जर बघितलं तर पद्धती म्हणजे आपल्याला माहिती नसेल तरी माहिती आहे, तरी आपण ज्यास माहिती असून झोपेचं सोंग घेता त्यावेळी आपल्याला सांगितलं पाहिजे की 22 ते 24 ऑक्टोबर जे काही या ठिकाणी तुमच्या उपस्थितीत प्रत्येकाच्या उपस्थितीत या सील होतात. त्यानंतर 9 नोव्हेंबरला त्याची एक प्रक्रिया असते जिथे सर्व राजकीय प्रतिनिधी उपस्थित होते. 10 ते 11 नोव्हेंबरला कमिशनिंगची प्रक्रिया सुरू झाली, तिथे सगळे राजकीय नेते किंवा कार्यकर्ते आपले उपस्थित होते. 11 तारखेला सुरक्षा कक्ष उघडला, तिथे सगळ्यांना उपस्थित राहण्याची मान्यता होती. आणि मतदानाच्या प्रक्रियेच्या दरम्यान 17C भाग 2 ची प्रत प्रत्येक बूथ एजंटकडे उपलब्ध असते, प्रत्येक बूथ एजंटकडे, प्रत्येकाकडे. पण ही एक नवीन पद्धत झाली आहे की निकाल आपल्या बाजूने लागला तर जनतेचा कौल, निकाल आपल्या बाजूने लागला तर लोकशाहीचा विजय, आणि निकाल विरोधात गेला की ईव्हीएम, इलेक्शन कमिशन, लोकशाहीचा खून. खरं म्हणजे जे संविधान घेऊन आपण फिरतो ना, एक प्रकारे या संविधानावर दाखवलेला अविश्वास आहे. या संविधानाने या ठिकाणी ज्या इन्स्टिट्यूशन्स तयार केलेल्या आहेत त्या संस्थांवर अविश्वास तयार करणं. आपण राजद्रोह नेहमी म्हणतो, राजद्रोहाचा अर्थ काय आहे? सुप्रीम कोर्टाने राजद्रोहाचा अर्थ काय दिलेला आहे? राजद्रोहाचा अर्थ असा आहे की भारताच्या संविधानाने ज्या संस्था तयार केलेल्या आहेत त्या संस्थांच्या विरुद्ध जनमत तयार करणं, त्या संस्था चुकीच्या आहेत असं त्या ठिकाणी सांगणं, हा राजद्रोह सांगितलेला आहे. आणि आज आपण रोज अशा प्रकारचं काम या ठिकाणी करतो आणि त्याच्या विरुद्ध खऱ्या अर्थानं जे काही आपण करतो ते योग्य नाहीये. अजून मुद्दा मी सविस्तर सांगतोय. एक अजून आरोप लावला, म्हणाले समान मतं मिळाली. आता 7-8 हजार उमेदवार आहेत, त्यातल्या काही उमेदवाराला समान मतं मिळतात. ही पहिल्यांदा मिळाली का? 2014 मध्ये आपण जर बघितलं तर 59 मतं घेणारे कोथरूडमध्ये प्रसाद साळुंके होते, घाटकोपरला दिनेश शेलार होते, मलबार हिलला सलीम पठाण होते. 84 मतं घेणारे 4 उमेदवार होते, 105 मतं घेणारे 8 उमेदवार होते, 120 मतं घेणारे 8 उमेदवार होते, 208 मतं घेणारे 6 उमेदवार होते, 433 मतं घेणारे 6 उमेदवार होते, 462 मतं घेणारे 8 उमेदवार होते, 1219 मतं घेणारे 3 उमेदवार होते. पण तुम्ही सांगितलं नाही सारखे मतं कसे मिळू शकतात? मग म्हणाले एक सिरीज कशी? म्हणून मग मी पुन्हा 2014 ची मतं आणली. या ठिकाणी 11,000 या सिरीज मध्ये पिंपरीचे कांबळे होते, संभाजीनगरचे जगताप होते, सावनेरचे डोंगरे होते, नवापूरचे वळवी होते, इगतपुरीचे खाडे होते, भंडाऱ्याचे फुलेकर होते,